नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग। या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत। तो टॉपिक आहे भीमा नदी प्रणाली। जर तुम्ही हे लेक्चर पहिल्यांदा पाहत असाल तर मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो की ज्या पद्धतीने आज आपण भीमा नदी प्रणाली ही ओव्हरऑल समजून घेणार आहोत, याच पद्धतीने आपण या अगोदर गोदावरी नदी प्रणाली समजून घेतलेली आहे। त्या अगोदर आपण तापी पूर्णा देखील डिस्कस केलेली आहे आणि अजून एक लेक्चर आपले यामध्ये झाले वर्धा वैनगंगा। तर मी तुम्हाला एक सजेशन देईल, जर तुम्ही महाराष्ट्राची नदी प्रणाली हा टॉपिक कंप्लीट करण्याचा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असेल की आता हा टॉपिक आपण कंप्लीटच करून टाकूयात, तर तुमच्यासाठी हे 3 लेक्चर ऑलरेडी याच प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे। तुम्ही या प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकता, तुम्हाला ते लेक्चर मिळून जातील। आज यामधलं चौथं लेक्चर म्हणला तरी चालेल। ही आहे भीमा नदी प्रणाली। ओव्हरऑल आपण सर्व डिस्कशन करूयात। जर अगोदर तुम्ही हे लेक्चर पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज असेल की आपण कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये नदी प्रणाली हा टॉपिक डिस्कस करतो आणि शेवटपर्यंत जर तुम्ही लेक्चर केलं तर हा टॉपिक तुमचा पूर्ण होऊन जाईल, परत तुम्हाला पाठांतराची देखील आवश्यकता लागणार नाहीये। तर सुरुवात करूया आपल्या सेशनला। सुरुवातीला काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो। जर तुम्ही कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर कंबाईन साठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्स बॅच। या बॅच मध्ये तुम्ही एनरोलमेंट करू शकता, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि कुठेही ऍडमिशन घेताना आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत। जर तुम्ही हा कोड कॅपिटल मध्ये यूज केला तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळून जाईल। या बॅच बद्दल मी सर्व वैशिष्ट्ये फायदे हे लास्टला सांगेल, तुम्हाला शेवटपर्यंत लेक्चर पहा। बाकी आता आपण मंथली करंट अफेअर्स देखील घेतोय, म्हणजे तुमची सर्वांची रिक्वेस्ट होती की आपण डेली करंट अफेअर बरोबर मंथली करंट अफेअर मागच्या वर्षीचे कव्हर करूयात। तर ऑलरेडी आपण जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत कंप्लीट केलेला आहे। आता आपण सप्टेंबर पण पाहणार आहोत उद्याच्या लेक्चर मध्ये। सो ही पण सिरीज सर्वांनी पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। बाकी टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन नसाल तर टेलिग्रामवरती जॉईन होण्यासाठी टेलिग्रामवरती सर्च करा अनिकेत सर टेक्स्टबुक, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल किंवा हा QR कोड स्कॅन करू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा, लिंक मिळून जाईल। 3 मार्ग आहेत, कोणत्याही मार्गानुसार तुम्ही जॉईन करू शकता। या टेलिग्राम वरती तुम्हाला PDF नोट्स, लिंक्स, सर्व काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात। बाकी आपण सुरू करूया। आजचा टॉपिक आहे आपला भीमा नदी प्रणाली। आता भीमा नदीबद्दल जर आपण थोडं डिस्कशन करायचं म्हटलं, बेसिक डिस्कशन करूया। 3 स्टेजेस मध्ये आपण नदी प्रणालीचा अभ्यास करत असतो। पहिली स्टेज आपण मानतो की ही बेसिक स्टेज आहे। या स्टेज मध्ये आपण काय करूयात, या नदीबद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आपण क्लिअर करूयात। दुसऱ्या स्टेज मध्ये आपण या नदीच्या उपनद्यांचा अभ्यास करतो, डावीकडच्या उपनद्या आणि उजवीकडच्या उपनद्या। आणि त्यानंतर आपण या नदीवरती असणारी धरणे, नदीवरती असणारी शहरे यांचा अभ्यास करतो। अशा पद्धतीने आपण हे खोरं म्हणजे संपूर्ण नदी प्रणाली, नदीचं खोरं कंप्लीट करत असतो। आता जर भीमा नदीचा विचार केला आपण तर बरंच कन्फ्युजन राहतं आपल्या मनामध्ये, ते कन्फ्युजन दूर होणं गरजेचं आहे। सर्वात पहिला मुद्दा, भीमा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे। तशी पाहिले तर तुम्हाला ही आग्नेयला वाहताना दिसते, परंतु आपण पूर्ववाहिनी म्हणूयात। दुसरा मुद्दा, भीमा नदी डायरेक्टली कोणत्या समुद्राला मिळत नाहीये, भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे। भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। आता आपण बेसिक पॉइंट पहिले क्लिअर करूयात, हे 2 मुद्दे। तिसरा मुद्दा, जर आपण यामध्ये पाहिलं तर टोटल लांबी किती आहे। आता टोटल म्हटलं तर आपण असं का म्हणतो की एकूण लांबी किती आहे, कारण ही नदी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक मधून देखील वाहते। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उगम पाहायला मिळतोच, परंतु कृष्णेला ज्यावेळेस ही नदी मिळते आहे डाव्या बाजूने, त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा ती कर्नाटक मध्ये जाऊन मिळते। त्यामुळे आपण 2 राज्य लक्षात ठेवतो, एक म्हणजे महाराष्ट्र आणि एक म्हणजे कर्नाटक। तर लक्षात ठेवा भीमा नदी आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये दोन्ही म्हणजे एकूण लांबी जर आपण पाहिली तर ही एकूण लांबी 860 किलोमीटर पाहायला मिळते। आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, फक्त महाराष्ट्रामध्ये किती वाहते, तर महाराष्ट्रामध्ये लांबी भीमा नदीची आपल्याला पाहायला मिळते बघा 451 किलोमीटर। 451 किलोमीटर असे हे बेसिक पॉइंट्स आहेत। तुम्ही जर विचार केला भीमा आणि कृष्णाचा महाराष्ट्रामध्ये, तर भीमा ही जरी कृष्णेची उपनदी असेल
तरी महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीपेक्षा भीमा नदीचं क्षेत्र जास्त आहे, कृष्णा नदीचं तुलनेने कमी आहे. पण भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, डाव्या बाजूची उपनदी आहे. हा बेसिक मुद्दा तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. हे 4 मुद्दे आय होप की तुम्ही आता पाहिले असतील, नोट डाऊन केले असतील जर नोट्स काढत असाल तर. एक म्हणजे पूर्व वाहिनी नदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे, एकूण लांबी 860 किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये आहे 451 किलोमीटर. आता ही आपण ज्यावेळेस डिस्कस करूया नदीबद्दल त्यावेळेस आपण सर्व गोष्टी परत एकदा मी सांगेलच तुम्हाला. आता आपण ऍक्च्युअली दुसऱ्या स्टेजमध्ये जाऊयात, नदीची बाकीची महत्वाची इन्फॉर्मेशन आपण पाहूयात. बघा, भीमा नदीचा उगम हा सर्वात महत्वाचा पॉइंट राहतो, पण सोपा आहे लक्षात ठेवायला, एवढं काही जास्त मेहनत करायची आवश्यकता नाहीये. जर आपण भीमा नदीचा उगम पाहिला तर भीमा नदीचा उगम तुम्हाला पुण्यामध्ये भीमाशंकर, जे आपल्या महाराष्ट्रातील जे 5 ज्योतिर्लिंग आहेत यातलं एक म्हणजे भीमाशंकर, या भीमाशंकर मध्येच तुम्हाला भीमा नदीचा उगम पाहायला मिळतो. सो लक्षात ठेवायला जास्त काही असं हार्ड नाहीये की भीमा नदी भीमाशंकर उगम आहे, सोपा आहे. भीमाशंकर मध्ये उगम झाल्यानंतर ही नदी म्हणजे पुण्यातून उगम झाल्यानंतर पुढे सोलापूरमध्ये वाहते आणि पुढे जाऊन ती फॉर एक्झाम्पल म्हणूया आपण कृष्णा नदीला जाऊन मिळेल कर्नाटकमध्ये. आता ज्यावेळेस या पद्धतीने म्हणजे आग्नेयला ही ज्यावेळेस नदी वाहते आहे त्यावेळेस जी उत्तरेकडची बाजू आहे तर ही बाजू राहील डावी आणि जी दक्षिणेकडची बाजू आहे ही बाजू राहील उजवी. सो आपण ज्यावेळेस या साईडच्या उपनद्या पाहूयात त्यावेळेस त्या डाव्या बाजूच्या उपनद्या असतील आणि ज्यावेळेस आपण दक्षिणेच्या पाहूयात त्यावेळेस त्या उजव्या बाजूच्या उपनद्या असतील. आय होप की हा एक मुद्दा बेसिक क्लिअर राहणं गरजेचं आहे. कारण बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच पॉईंटमध्ये कन्फ्युजन होतं की नक्की डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती आहे नदीची. तर उत्तरेची डावी बाजू आहे आणि दक्षिणेची आहे ती उजवी बाजू तुम्हाला पाहायला मिळते. आता आपण जर विचार केला या नदीचा आणि उपनद्या जर लिहायला गेलो तर पहिलं डावी बाजू क्लिअर करू, यानंतर उजव्या बाजूकडे आपण येऊयात, चालेल. बघा, डाव्या बाजूला तुम्हाला एक नदी पाहायला मिळते, उपनदी आहे भीमाची. या नदीचं नाव आहे घोड. आणि अजून एक उपनदी आहे, मी तुम्हाला 2च उपनद्या सांगणार आहे डाव्या बाजूला भीमाच्या. दुसरी एक उपनदी आहे, ही नदी पाहायला मिळते तुम्हाला सीना. घोड आणि सीना या 2 डाव्या बाजूच्या उपनद्या आहेत भीमा नदीच्या. जर आपण उजव्या बाजूला आलो तर उजव्या बाजूला कोणकोणत्या नद्या पाहायला मिळतात? भीमाची एक आहे भामा, एक तुम्हाला उपनदी पाहायला मिळते इंद्रायणी. इंद्रायणी नंतर तुम्हाला एक नदी पाहायला मिळते मुठा. मुठा नदीनंतर तुम्हाला एक नदी लक्षात ठेवावी लागते, ती आहे नीरा. आणि यानंतर एक नदी आहे ती आहे मान. बघा, भामा, इंद्रायणी, मुठा, नीरा आणि मान ह्या तुम्हाला उजव्या बाजूच्या उपनद्या पाहायला मिळतात. डाव्या बाजूला घोड आणि सीना, उजव्या बाजूला भामा, इंद्रायणी, मुठा, नीरा आणि मान. आता घोड नदीला पण काही उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात. या घोड नदीच्या 2 उपनद्या सांगतो, त्या कोणत्या आहेत सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन पाहाल. घोड नदीला डाव्या बाजूने 2 उपनद्या येऊन मिळतात, एक म्हणजे मीना आणि एक आहे कुकडी. मीना आणि कुकडी. यानंतर जर आपण नीरा नदीचा विचार केला तर नीरा नदीला पण डाव्या बाजूने 2 उपनद्या येऊन मिळतात. यातली एक नदी आहे वेळवंडी आणि दुसरी नदी आहे कऱ्हा. नीरा नदीला डाव्या बाजूने 2 नद्या येऊन मिळतात, एक आहे वेळवंडी आणि एक आहे कऱ्हा. ओके, तर हे बेसिकली स्ट्रक्चर आहे आपलं भीमा नदी खोऱ्याचं. अजून खूप उपनद्या आहेत पण परीक्षेसाठी एवढ्या तर माहिती असणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आपण पाहूया आता की या नद्यांवरती असणारी धरणे कोणकोणती आहेत. हा तिसरा पॉइंट आपला राहतो. जर आपण धरणांचा विचार केला तर सर्वात पहिली जी मेजर नदी आहे, मुख्य नदी आहे, या नदीचा विचार करूया. या मुख्य नदीवरती बघा अप्रॉक्सिमेटली मार्क करतो आहे, एक्झॅक्टली तिथंच धरण असेल असं काही नाहीये. भीमा नदीवरती तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं चासकमान. एक धरण पाहायला मिळतं, ते कोणतं आहे? चासकमान. कुठं आहे ते? आपल्या भीमा नदीवरतीच आहे. यानंतर
दुसरं एक धरण तुम्हाला पाहायला मिळतं, हे धरण सोलापूरमध्ये आहे, उजनी नावाचं, हे देखील भीमावरतीच आहे. दोन मी तुम्हाला मेजर धरणं सांगतो आहे, एक आहे चासकमान आणि एक आहे उजनी. हे दोनही धरणं तुम्हाला कुठं पाहायला मिळतात, मेन जी मुख्य भीमा नदी आहे यावरतीच पाहायला मिळतात. जर आपण आता थोडं दुसरीकडे जायचं म्हटलं तर या मीना नदीवरती देखील तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं, त्याचं नाव आहे, इथं लिहितो साईडला, वाळज. वाळज नावाचं धरण तुम्हाला या मीना नदीवरती पाहायला मिळतं. कुकडीवरती 3 धरणं आहेत. आता ही 3 धरणं मी लिहितो, तुम्ही देखील तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा. इथं जागा थोडी कमी असल्यामुळे मी थोडं लहान लिहितो. एक आहे येळगाव, एक आहे पिंपळगाव आणि एक अतिशय महत्वाचं धरण ते आहे माणिकडोह. बघा, कुकडीवरती 3 धरणं, येळगाव, पिंपळगाव आणि माणिकडोह, ही कुकडी नदीवरती असणारी महत्वाची धरणं. घोड नदीवरती एक धरण पाहायला मिळतं आपल्याला, ते आहे डिंभे धरण. घोड नदीवरती जे धरण आहे ते आहे डिंभे धरण. यानंतर इंद्रायणीवरती तुम्हाला 3 धरणं पाहायला मिळतात. एक धरण आहे वळवण, एक आहे ठोकरवाडी आणि एक आहे भुशी डॅम. वळवण, ठोकरवाडी आणि भुशी डॅम ही 3 धरणं आहेत इंद्रायणीवरती. मुठावरती पण तुम्हाला 2 मेजर धरणं पाहायला मिळतात, एक आहे टेमघर आणि एक आहे खडकवासला. टेमघर आणि खडकवासला ही 2 मोठी धरणं तुम्हाला मुठा नदीवरती पाहायला मिळतात. वेळवंडी नदी जी नीरा नदीची डाव्या बाजूची उपनदी होती, भोरमधली ही नदी आहे. या ठिकाणी तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं, इथं साईडला लिहितो, हे आहे भाटगर. भोरमध्ये आहे भाटगर, एसाजी कंकसागर हा जलाशय आहे. सो भाटगर धरण, वेळवंडी आणि करहावरती तुम्हाला जेजुरी जवळ एक धरण पाहायला मिळतं, त्याचं नाव आहे नाझरे धरण. करावरती एक धरण आहे, त्याचं नाव आहे नाझरे धरण. ओके, तर ही काही महत्वाची धरणं आहेत. बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, जर आपण भीमा नदीचा विचार केला तर मुख्य भीमा नदी भीमाशंकर मध्ये उगम आहे, पुढे कृष्णाला कुरगुड्डी, रायचूर या ठिकाणी जाऊन मिळेल. आपण जर भीमा नदीचा विचार केला तर डाव्या बाजूला 2 उपनद्या आहेत. एक नदी तुम्हाला घोड पाहायला मिळते, एक आहे सीना. घोड नदीच्या 2 उपनद्या आहेत, एक आहे मीना, एक आहे कुकडी. मीना नदीवरती वाळज धरण, कुकडीवरती येळगाव, पिंपळगाव, माणिकडोह ही 3 धरणं. यानंतर पुढे आलो आपण तर तुम्हाला उजव्या बाजूला काही उपनद्या पाहायला मिळतात, भामा, इंद्रायणी, मुठा, नीरा आणि मान. इंद्रायणीवरती 3 धरणं आहेत, वळवण, ठोकरवाडी, भुशी डॅम. मुठावरती 2 आपण मेजरली पाहतो, टेमघर, खडकवासला. नीरा नदीवरती नीरा धरण तर आहेच, पण या व्यतिरिक्त तुम्हाला पाहायला मिळतं की 2 ज्या उपनद्या आहेत, वेळवंडी आणि करा, तर वेळवंडीवरती भाटगर, करावरती नाझरे आणि मानवरती देखील एक धरण आहे आंधळी नावाचं. लक्षात ठेवायचं असेल ठेवू शकता, काय आवश्यकता नाही तशी, पण आंधळी नावाचं धरण तुम्ही इथेही लक्षात ठेवू शकता, चालेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे भीमा नदी खोरं पाहायला मिळतं. काही महत्वाची शहरं आहेत, फॉर एक्झाम्पल इंद्रायणीवरती तुम्हाला देहू आणि आळंदी ही 2 महत्वाची शहरं पाहायला मिळतात. जी करा नदी मी तुम्हाला सांगितलेली आहे, करा जी नीराची उपनदी आहे, या करावरती तुम्हाला सासवड, जेजुरी आणि मोरगाव ही महत्वाची शहरं पाहायला मिळतात करावरती. जर तुम्ही इकडं पाहिलं या साईडला आला तर कुकडीवरती ओझर नावाचं शहर पाहायला मिळतं, बरोबर. याच पद्धतीने तुम्हाला मुठा नदीवरती पुणे शहर पाहायला मिळतं. या पद्धतीने अनेक शहरं तुम्हाला पाहायला मिळतात, लहान मोठी आहेत, पण जी मेजरली मी सांगितलेली आहेत ती महत्वाची आहेत. सो या पद्धतीने आपण भीमा नदीचं सगळं बेसिक पॉइंट पाहिले, भीमा नदीच्या उपनद्या पाहिल्या, डावी बाजू उजवी बाजू पाहिली, भीमा नदीच्या ज्या उपनद्यांची नावं पाहिल्यानंतर आपण पुढे गेलो, यावरती असणारे धरणं पाहिली आणि आता आपण जस्ट शहरांचं एकदा डिस्कशन केलेलं आहे. याच पद्धतीने जर तुम्हाला हे एकदम सोप्या भाषेमध्ये समजलं असेल तर अशाच पद्धतीने आपण गोदावरी, वर्धा, वैनगंगा, तापी, पूर्णा हे सर्व कव्हर केलेलं आहे. तुम्ही ते रेकॉर्डिंग मध्ये पाहू शकता, तुम्हाला मिळून जाईल. बाकी आय होप की लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका.
सेशनला एकदा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांबरोबर हे सेशन शेअर करा. जर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये ऍड नसाल तर मी माझा नंबर तुम्हाला आता देतोय व्हॉट्सअपचा. लेक्चर झाल्यानंतर मला या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला की सर मी भीमा नदीच्या लेक्चरमधून आलेलो आहे, मला ग्रुपमध्ये ऍड करा. मी त्या पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये ऍड करून देईल. सो या नंबरवरती मेसेज करू शकता मला. सुपर कोचिंग बद्दल मी तुम्हाला माहिती देतो. सुपर कोचिंग वरती आपण 28 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस याबरोबर ऑफलाईन क्लासेसचे तुम्हाला रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड केले जातात, ज्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एकतर ऑनलाईन कोर्सेस पण करू शकता, प्लस ऑफलाईनचे शिक्षक किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये कसे क्लास चालतात हे पण तुम्ही या क्लासेसमधून पाहू शकता. यानंतर हे सगळे सुपर टीचर आहेत जे तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट केली नसेल तर बॅचमध्ये एनरोलमेंट करून ठेवा. जर टेलिग्रामला जॉईन असाल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर मागचं कोणतंही लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल जे मी तुम्हाला नद्यांची नावं सांगितलेली आहेत तर ते रेकॉर्डिंगमध्ये नक्की कंप्लीट करा. हे लेक्चर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट सोडायला विसरू नका. आपण भेटूया याच पद्धतीने अशा वेगळ्या लेक्चरमध्ये किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.